सीटीसेल 15% ऑल इंडिया कोटा बीएमएस बीएचएमएस बीएमएस चे रजिस्ट्रेशन फॉर्म सध्या चालू आहेत आणि आपला एकच कॉमन क्वेश्चन आहे की सर आम्ही जर इथून फॉर्म भरला तर आमचं जे डिपॉझिट आहे ते आम्हाला कोणत्या कंडिशन मध्ये रिटर्न दिलं जाणार आहे आणि कोणत्या कंडिशन मध्ये जप्त केलं जाणार आहे। जर आपण रिटर्नचा विचार केला तर आपल्यापाशी 2 पॉइंट या ठिकाणी आपल्याला बघायला भेटतील। सर्वात महत्त्वाचा म्हणजे जर आपण ऍप्लिकेशन फॉर्म भरतोय कॅप राउंड 1 कॅप राउंड 2 ची चॉईस फिलिंग करतोय आणि कट ऑफ जास्त गेला म्हणून किंवा आपण कमी कॉलेज टाकले म्हणून जर आपल्याला फर्स्ट आणि सेकंड राउंड मध्ये कुठल्याही प्रकारे सीट अलॉटमेंट नाही झालं तर आपले 50,000 रुपये आपल्याला 100% जे आहे ते महाराष्ट्र गव्हर्नमेंट परत देऊन टाकतं। त्याचबरोबर सेकंड पॉइंट आहे जर आपण सगळेच कॉलेज टाकले आणि आपल्या मार्क मध्ये जर कट ऑफ आला आणि आपल्याला कॅप राउंड 1 कॅप राउंड 2 ला जर कॉलेज अलॉटमेंट झालं आणि आपण जर कॅप राउंड 2 ला भेटलेल्या कॉलेजमध्ये जाऊन जर आपलं ऍडमिशन कन्फर्म केलं आणि तिथूनच जर आपली डिग्री कंटिन्यू केली तर आपले 50,000 रुपये सीईटीसीएल आपल्याला 100% खात्रीशी रिटर्न करून देतं। जानेवारी ते फेब्रुवारी महिन्यापर्यंत आपल्याला आपले 50,000 रुपये परत येऊन जातील। पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी की जर एखादा विद्यार्थी कॅप राउंड 2 ची चॉईस फिलिंग करतोय आणि त्याला कॅप राउंड 2 मध्ये ऑल इंडिया कोट्यामधून जर सीट अलॉटमेंट होतंय आणि तो जर त्या कॉलेजमध्ये जाऊन ऍडमिशन करत नाहीये तर त्या कंडिशन मध्ये तुमचं डिपॉझिट जे आहे ना 50,000 रुपये ते तुम्हाला रिटर्न दिलं जात नाहीये, ही गोष्ट लक्षात ठेवा। आणि अजून एक महत्त्वाची लाईन आहे, जर तुम्हाला कॅप राउंड 2 ला कॉलेज भेटलं आणि तुम्ही त्या कॉलेजमध्ये जाऊन जर तुमची डिग्री कंटिन्यू करताय तर त्या कंडिशन मध्ये तुम्ही स्टेटचे पुढचे राउंड जे आहे ते खेळू शकत नाहीये। तर तुम्हाला ह्या चारही पॉईंटचा विचार करून नंतरच ठरवणं आहे की तुम्हाला ऑल इंडिया कोटा 15% मधून काउन्सिलिंग करायचे आहे की नाही करायचे आहे। जर तुम्हाला असेच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ हवे असतील तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून आमच्यासोबत जोडून राहा किंवा आमचा टेलिग्राम ग्रुप जॉईन करू शकता। तिथे आम्ही येणारी प्रत्येक अपडेट वेळेत तुम्हाला सविस्तर एक्सप्लेन करून नक्की शेअर करू।